नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात 6:15 झाले होते. ॲज युजल मी या टाईमला सुटते, पण सकाळी जरा जाऊन वॉक करून येते आणि म्हणजे असं वरपर्यंत जाते आणि मग थोडीशी एक्सरसाइज करते आणि मग रिटर्न घरी येते. तर आज बाहेर पडल्यावर ना मस्त असं धुकाव वाटलं होतं. तर आजची व्हिडिओ आहे ना, जी सकाळपासून मी उठते ना तेव्हापासूनची तुम्हाला दाखवलेली आहे. धुकं आहेत काय थोडी? हां, वाटतंय. कडी लाव, कडी लाव, कडी लाव दीदी. दीदी, लाकडी दरवाजा कडी लाव. सकाळचे 6:15 झालेत. धुकं बघा किती आहेत. ते इथून आम्ही वॉक करत वरपर्यंत जाणार. आज या दोघींना उठवलंय मी मुद्दाम. एकदम छान फ्रेश आणि एकदम थंडावा वाटत आहे. हे पहा, तर आम्ही इथून टर्निंग पॉईंटला आलेलो आहोत. इथून ना वरतून तुम्हाला मी दाखवते खाली जी बंगले आहेत ना ते कशी दिसत आहेत ते. हे पहा, तर टाकीच्या इथे जाईपर्यंत ना हा मस्त असा डोंगर दिसतो समोर आणि सूर्योदय होताना दिसत आहे. ती व्हिडिओ कॅप्चर केले. सूर्यास्ताची पण व्हिडिओ मी केलेली आहे, शॉर्ट व्हिडिओ केलेली आहे, तेही मी टाकलेले आहे आणि हा सूर्योदय होत आहे. तर खूप छान सकाळी वाटत होतं, म्हणजे वाटतंच ॲक्च्युलीमध्ये. पण आज मी तुम्हाला दाखवत आहे जेव्हा मी सकाळी 6ला उठते, ब्रश वगैरे करते, फ्रेश होते आणि मग 6:15पर्यंत घरातून बाहेर पडते. तर हे पहा, मी समोर सूर्य वरती येत आहे. दीदीला आणि तेजलला सोबत घेतलेला आज. क्लायमेट एवढं चिल होतं ना, वाव, खूप छान. तर इथूनच आम्ही रिटर्न मागे वळलेलो आहोत, कारण संध्याकाळी परत पाणी सोडायला इथे यायचंच आहे. दिवसातून 2 राऊंड इथपर्यंत होतात, त्याच्यामुळे थोडी एक्सरसाइज पण होते. जेवढं मुंबईला होत नाही ना तेवढं इथे तरी छान वाटतं आणि क्लायमेट पण थंड असतो म्हणून मस्त छान. तर इथून ना पुढे टाकी आहे आणि हा बंगला आहे जो पर्यटकांसाठीच ठेवलेला आहे. म्हणजे गेस्ट येतात ना तर इथे ती रेंटवर देतात. तर छान ना करवंदही आली होती झाडांना. कच्ची पण आहेत, पिकलेली पण आहेत. तर पुढच्या महिन्यामध्ये कदाचित, आता मेमध्ये ना ते पिकलेले भेटतील. तर चला घरी. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळी जाऊन वॉक करून आलेलो. सूर्योदय झाला नव्हता. ती काही सिनेरीज आहेत त्या मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेल्या आहेत आणि त्या मी टाकणार आहे. ते इथे ऊन यायला लागलेलं आहे. सकाळी छान असं धुकाव पडलेला होता. आल्यावर आधी ड्रेस चेंज केला आणि मस्तपैकी चहा ठेवलेला आहे. इथे सगळे पोरं झोपले. आत्ता वाजले आहेत बरोबर 7:45 झालेले आहेत. पप्पा इथे ना चूल पेटवत आहेत पाणी गरम करायला. पेटलं? एकदा पेटलं की काय नाही. पेपरच सांगायचे. बघा, मार्केटला राऊंड मारली की रद्दी बघायला लागेल. त्याला सांगायला पाहिजे. थोडंसं टाकलं तरी भरपूर आहे. ते इथे मी चहा ठेवलेला आहे. हा माझा चहा आहे आणि हा घरातल्यांना. मला ना सकाळी उठल्यावर दुधाचा चहा लागतो आधी, म्हणून. आणि गावचं दूध तर काय एक नंबरच चहा होते. इथे ह्यांना ठेवले तर उकळवतोय, झालेला आहे तसं.
बंद करून ठेवते आणि आता मस्तपैकी गॅलरीत बसून चहाचा आस्वाद घेणार. आई, तृषा आणि दीदी तिकडे झोपलेले आहेत. आत्ताही झोपलेली आहे. इथे ना आधी बाहेरची पडवी मी साफ करून घेतली. कपडे वाळत घालायचं स्टँड इथे आणून ठेवलं. चपला इथे एका साईडला लावून ठेवले. आधी सगळं हे क्लीन करून घेतलंय. खुर्च्याही लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे जेवढं होईल तेवढा आतला पसारा मग कमी होऊन जातो म्हणून. तर आता मी मस्तपैकी असं बसून रिलॅक्स चहा पिते. स्टूल पाहिजे, स्टूल घेते. हां, तर इथे स्टूल आणि माझा चहा. तर चला या चहा घ्यायला. बाय, नंतर बोलू. आता नाश्ता करायचा आहे, बनवायचा आहे कांदे पोहे. तर बाय. तर आता कामं झालेली आहेत सगळे. चहा वगैरे पिऊन झालेलं आहे. झाडलोट पण झालेली आहे, मागचं अंगण पुढचं अंगण. तर आता मी जाते फ्रेश व्हायला. पाणी गरम झालेलं आहे. तर इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. आता आंघोळ करून घेईल. सकाळी ना धुकं होती, म्हणजे ना साधारण 2-3च्या नंतर ना मस्त थंडी लागते. अंगावर घेऊनच झोपावं लागते. इथे सध्या एप्रिलमध्ये तरी अशीच कंडिशन आहे. मेमध्ये पाहू काय कसं आहे ते. पण गावच्या ठिकाणी एवढी गरमी नाही जाणवत, कारण सकाळी उठलं की गरम पाणी हे लागतंच. तर इथे कांदे पोह्यांची तयारी केली. मिरच्या, कढीपत्ता, कांदा, बटाटा आणि ना टोमॅटोचं सार करायचं आहे, म्हणून मी आता टोमॅटो लावून घेते. तर कांदे पोह्यांची रेसिपी आणि टोमॅटो सारची रेसिपी ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आहेत. माझे सेपरेट रेसिपीचे व्लॉग बनवलेत ना, तर त्याच्यात आहेत. तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल गरम करायला ठेवले त्यात. आणि ना ह्याच्यात शेंगदाणे वगैरे टाकणार नाही आहे मी, कारण शेंगदाणे ना बंटी असेल तरच टाकते, नाही तर नाहीत. बटाटा टाकलेला आहे, कारण मुलांना बटाटा जास्त आवडतो त्यासाठी. तर जशी रेग्युलर फोडणी देतात ना पोह्यांना, कांदे पोह्यांना, मी तशीच देणार आहे. जास्त काही टाकणार नाही आहे एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये. तर मस्त मिरची, कढीपत्ता, मोहरी वगैरे तडतडले आणि आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा पण असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तो छान परतून घ्यायचा आहे. एक दिवस आड तरी नाश्ता करावाच लागतो. बाकीच्या गोष्टी आणलेल्या आहेत खायच्या तशा, पण एक दिवस आड, कारण संध्याकाळी ना परत 4:30-5 वाजता भूक लागते. इथे गावी आहोत ना, तर भूक लागतेच लागते. तर मी म्हटलं सकाळी उपमा, पोहे वगैरे करायचं आणि संध्याकाळी दुसरं काय असेल ना ते. संध्याकाळचं ना कुरमुरे, फरसाण वगैरे आणून ठेवलेलं आहे, ते भेळ बनवायला होईल. परत चायनीज वेजचं आणलेलं आहे सामान. कोबीपासून शेजवान चटणीपासून सगळं आणून ठेवलेलं आहे. तर कधीतरी ते करता येईल, म्हणजे अल्टरनेट काहीतरी 1-2 दिवस आड करता येईल. परवा पॅटीस आणून खाल्लेली, बाहेर गेलेली ना नेटवर्कसाठी जाते तिथे. तर तिथून मी मुलांना सगळ्यांना पॅटीस आणलेली खायला. मग चहा आणि पॅटीस झालेली आहे. त्याच्यामुळे कसं माहिती आहे, गावच्या ठिकाणी ना जेवढी मेहनत करतो ना तेवढी भूक लागतेच लागते. दुपारी पण 1-1:30ला आम्ही जेवलो ना, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भूक ही लागतेच लागते. तर ना मी बिस्किटचे पुडे आणलेले, गुड डे, मारीगोल्ड, बाउन्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 बिस्किटांचे प्रकार आणलेले. मोठं पॅकेट आणलेलं, ते पण आहेत ऑप्शनला. फरसाण आहे, मक्याचा चिवडा आहे. आणि ही ना अन्वी ना काही पण मागे बोलते. समोर डॉगी आहे ना, त्याला तुझे मम्मी पप्पा गेलेत, जा घरी जा. तिथे कांदे पोहे टाकून घेतलेले आहेत मी, आणि पोहे टाकून घेतलेले आहेत. आणि आता व्यवस्थित हलवून घेते. आणि ना मी बटाटा जेव्हा शिजवून घेते ना, तेव्हा त्याच्यामध्येच मीठ आणि साखर पण टाकून घेते, जेणेकरून मीठ हे बटाटा नाही लागतं. आणि आता पोह्यांवर पण मी
मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी साखर परत टाकून घेणार आहे, जेणेकरून त्यालाही टेस्ट लागेल. तर एवढं सगळं हलवून झाल्यावर त्याच्यावर मी आता झाकण मारून साधारण 5 ते 7 मिनटं मी परत गॅसवर वाफायला ठेवणार. त्याची वाफ लागली ना ती साखर पण मेल्ट होईल आणि मीठ पण एकजीव, म्हणजे मीठ सगळ्याला लागेल. तर साधारण 5 किंवा 7 मिनटं आता हे वाफून घेणार. मी गॅस बंद करून ठेवते. आता ना जस्ट आईने वांगे आणून दिलेत मला. हे ना ओलं खोबरं, मिरची, लसूण आणि जिरं ह्याची हे काढणार आहे मी, मसाला वाटप काढून घेणार आहे टोमॅटोच्या सारासाठी. तर इथे ना भाजी करायची, तर मी फ्लॉवर गरम पाण्यात टाकून घेते कट करून आणि बटाटा 2 टाकणार आहे. हे घ्या, हे ना तो दोन्ही पण मी पाण्यात ठेवणार आहे. मटार घेते, वाटप तर आपल्याकडे आहेच आणि टोमॅटो शिजलेला आहे. सोमवार आहे तर असं म्हणतात इथे की लाईट जाते सोमवारची, पण अजून तरी गेली नाही. आज मंगळवार आहे तर 1 आठवडा झालेला आहे आम्हाला, त्याच्यामुळे वाटलं नाही सोमवारी लाईट जाईल ह्या भीतीने मी पटकन टोमॅटोचं सार आणि ते वाटप ना काढून घेतलेलं आहे. ते इथे मी भाजीची प्रॉपर तयारी करून एका साईडला ठेवलेला आहे. वाटाणा, बटाटा, फ्लॉवर. काय झालं, काय बोलते ग ही तुळशा? तोडू नको बाबू. काय ते आणू? काय? काजूच्या बिया आहेत. भाजी करायची ना, तू खाशील ना? बरं. 10:30 झाले. लादी बिदी पुसून झाले. हे हळू ये. ओला सुका कपडाच आहे नाही. अर्णवची लादी झाली पुसून. ते इथे ना काजूच्या बियांबरोबर हिरवा वाटाणा, फ्लॉवर, बटाटा आणि मी टोमॅटोचं सार केलेलं आहे. टोमॅटोचं सार कसं केलं ना ह्याची रेसिपी आधीच्या ह्याच्यात आहे. आणि हे वाटप केलेलं ना, हा भात आहे आणि वाटप केलेला तो एवढा उरलेला आहे. कोण? आत्या? कोण? काय? जाऊ दे. ते इथे कढई ठेवलेली आहे मी वाटाण्याची भाजी करायला. वाटाणे कालच भिजत टाकलेले, त्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले असाल. तर तेल गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण सगळं ॲड करून घेणार आहे आणि छान अशी तडतडून देणार आहे. तर खूप सारा असा कांदा टाकून घेतलेला आहे. टोमॅटो पण बारीक कापलेला आहे. कांदा लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. इथे गावी आल्यावर ना मी डब्यावर स्टँड लावून सेटअप करून ठेवते आणि पटकन फोडणी देऊन घेते, त्याच्यामुळे ते इझी पडतं. आणि भाज्या कट करून द्यायचं काम ना माझी आत्या करते, त्याच्यामुळे माझं तेवढा टाईम वाचतो. तर बघा कांदा छान लाल झालेला आहे, गुलाबी कलरचा. आता त्यात मी टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो छानपैकी बारीक कापलेला आहे, त्याच्यामुळे तेलात ना असं फ्राय करायला वेळ लागणार नाही, छान मेल्ट होऊन जाईल. तर छानपैकी तेलामध्ये आता आपण कांदा टोमॅटो सगळं फ्राय करून घेत आहोत. हे पहा शिजायला लागलेला आहे टोमॅटो. ते आता ह्याच्यामध्ये 3 चमचे मी मसाला टाकणार आहे, हळद टाकणार आहे, हिंग टाकणार आहे. मुंबईसारखं इथे जवळपास कुठलेही चवीचे मसाले मिळत नाही, पण गावच्या पाण्यामध्येच टेस्ट असते, त्याच्यामुळे इथे ना इतर कुठले मसाले टाकायची गरज लागतच नाही. फक्त घरातला लाल तिखट मसाला, हळद आणि हिंग मी टाकते आणि घरात केलेला वाटप. तर वाटप करून 1 आठवडा झालेला आहे. अजून साधारण 2 का 3 दिवस हा वाटप जाईल ना, साधारण 3 किंवा 4 दिवस वाटप हा जाईल, एवढा वाटप आता उरलेला आहे. तर छान वाटप पण त्या कांदा टोमॅटोमध्ये मी एकजीव करून घेणार आहे. मसाला वगैरे सगळी टाकलेला आहे. छान एक साधारण 2 ते 3 मिनटं भाजून घेणार ते तेलामध्ये.
आणि इथे ना फ्लॉवर आणि बटाटा मी गरम पाण्यात टाकलेलं ना तेही टाकून घेणार आणि वाटाणाही टाकून घेणार आहे. काजूच्या बिया ना गरम पाण्यात टाकून सोलून वगैरे आत्याने दिलेल्या त्या बाजूला ठेवल्या. त्या मी आत्ता भाजीमध्ये टाकणार नाही आहे, कारण सिट्टीमध्ये कुकरमध्ये ना त्याचा गाळ व्हायचे चान्सेस खूप आहेत त्याच्यामुळे. तर हे भाजी छान अशी फ्राय करून घेते मी त्या वाटपावमध्ये वगैरे. आणि जेवढं घट्ट हवे किंवा पातळ हवे, रस्सा हवे तुम्हाला, त्या अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता. टोमॅटोचा सार बनवले आहे त्याच्यामुळे भाजी ना रस्स्याची करणार नाही आहे. तर हे ना सैंधव मीठ आहे म्हणून ना ह्याच्या गाठ्या गाठ्या थोड्याशा अशा गट्टे दिसत आहेत तुम्हाला त्यामुळे. आणि थोडासा कलरही याचा वेगळा आहे. तर मीठ टाकल्यावर परत सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर साधारण 1.5 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे. मला भाजी सुक्कीच करायची आहे, ओली पातळ अशी करायची नाही आहे, थपथपीत. तर मसाले छान झालेले आहेत एकजीव. आणि एकच वाटाणा चांगली क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे ना एक सेफ्टीमध्येच ही भाजी होऊन जाणार आहे. तर आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि भाजी झाल्यानंतर वरतून मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. ते इथे गरम गरम भात झालेला आहे, इथे टोमॅटोचा सार झालेला आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टोमॅटोचं सार मी कसं केले ते दाखवलेलं आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर मुलांना गावी आलं की हे गेम मी आणलेले आहेत, म्हणजे सापशिडी, ते गोट्या खेळतात ना ते आणलेलं आहे. परत लुडो आणलेला आहे. म्हणजे मुलं ना मोबाईलमध्ये बिझी नको ना राहायला म्हणून असे ना ह्या प्रकारचे ना 4 का 5 मी असे गेम आणलेले आहेत मुलांना खेळायला. आणि मुलांना जास्त मोबाईल नको ना द्यायला त्यासाठी. त्याच्यामुळेच त्यांचा वेळ जातो. हे पहा, आता साधारण 5 वाजायला आले. पाणी पण सोडायला जायचं आहे. त्याच्या आधी मुलांना भूक लागलेली म्हणून म्हटलं चला काय करायचं. आता आम्ही इथे चायनीज बेल बनवतात. ही मंचुरियनची शेव आहे आणि कोबी आणि शेजवान चटणी टाकू. ही शेजवान चटणी आहे. प्लेटी कुठे ठेवलं ग त्या? ही ते बिस्किट खाते तर शाळेला बोल. बिस्किट खा. हा काढलं पहिले बिस्किट खा. बिस्किट विचारायचं नाही, काढायचं नाही, अजिबात चिकट करायचं नाही. तो माझ्या हाताला होता तोच होता तो. आज गेच केलं मी. सगळ्यांसाठी बनवणार आहे. तुझ्या काय करते तू? बिस्किट. इथे चहा पण ठेवलाय. हे बघा, काही जणांना चहा पण पाहिजे. कोरी चहा. थांबला, माझ्या अंगावर कुठे येते? अंगावर आली. अन्वी तू काय खाते? आणि तू काय खाते? हा, फक्त बिस्किट खाते. ते शेजवान चटणी मिक्स करणार आहे. इथे कोबी मिक्स झाली आहे आणि शेजवान चटणी होते. हा, हे कर ना चमचा. नाही तिखट आहे, तुम्ही खाल्लं. आंबट आहे कर ना. आंबट आहे नाही, आम्ही खाल्लं. मम्मी हाताने कर. नाही ग बाबा, मी हाताने केलेलं चोर. तुमची वाटली तरी काय लावलेली बोल. आता ही मिक्स केली. कुरमुरे
वा कुरमुरे टाकतात भेळ नाहीये ते. हे बाबू चायनीज वे चायनीज वे तुझ्या चांगलं तर मारी धरून खा पहिलं बिस्किट सगळं सांगते वास येते एक नंबर. चांगलं मी ही ना याचीच आहे वाटतं चायनीजचीच आहे वास त्याचाच येतो ना. इथं टाक. हा का खा पहिलं बिस्किट परत खाद्या खा आंबट फक्त जाऊ. काय नाही. जाऊ. काय नाही ही ओरिजिनल आहे खरी ते बाटलीपेक्षा ही ओरिजिनल. ते किसनची ना 160 रुपयाची माहिती बरणी तुला आहे पुढचं? फक्त पॅकेट. हा. चहा पी तिकडची की मिक्स बस की गं. हा अशी केली, अशी केली. आळा. ए तिकडे मागे पण दे नको आहे तिथं. हा? हा. आज संपलं पण. शिको शिको पॉटी करायला गेला. अच्छा ओ तुम्ही इकडे या मागे या तुम्ही. हा ए चल चल आला 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 शिको आला शिको आला शिको आला. चल चल चल. चला लवकर चला चला. अरे हळू 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 नाही येणार नाही येणार नो नो इकडे खेळा तुम्ही आपले. नाही ना ए मी नाही येणार हं वर. चल ये अनु. ए ओय शी मातीत खेळते. चल तुला साबण लावते मी. चल फुल नाही हा तर आतमध्ये जा मी देते जा आत जा. या पोरांना ना हे खेळायला जाम आवडते. दर चला दीदी इथे असतो ना शापच मेलो असतो आपण. हा इथे खूप मोठी स्पेस होती. कशी पाहतो आपण पुढे नाही आलो. ना आलो हो एका साईडला थांबलो. पुढे आलो असतो ना झाला असतं राम धाम सत्य आहे. बाबा पण तेव्हा काय इमॅजिन नाही झालं काटे वगैरे लागत होते. बघितलं किती छान दिसत ते ना. हा आता आमची उद्या व्हिडिओवरची कुठल्या गाण्यावर मी गेस करेन. ओके मला आधी प्रॅक्टिस करून ठेव. तू कोणत्या करणार आहेस बघ बघ बघायचं नसतं करायचं. त्या काकी बोलल्या ना चालली असती पळून तुमचा स्पीड एवढा नसता. तर आम्ही आलो आहोत इथे पाणी सोडायला. हा आज तरी कॉक चालला पाहिजे श्वास. आता काठी बघितली ना की नाही येणार. आता हातात काठी ठेवायची. आपल्याला वाटतंय असंच असतं. कुठलाही कुत्रा असू दे ना तर कुठलाही प्राणी असला ना काय हातात काठी ठेव. काय कायच्या कुत्र्यांच्या अंगामध्ये. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओज आहेत ना ते तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील. तर आम्ही असे एकत्र जेवायला बसतो. तर सगळी पोरं वगैरे आम्ही एकत्र जेवत आहोत. उद्या आहे मंगळवार, उपवास आहे. त्याच्यामुळे खिचडी भिजत घालायची साबुदाणे. तर चला आम्ही जेवायला बसते. तुम्ही पण या जेवायला. बाय, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय.